तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण ऑर्गॅनिक रिॲक्शन हा पार्ट बघतोय. ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम हे तुम्हाला MSc सेकंड इयरला आहे, हा सब्जेक्टच आहे. ठीक आहे. याच्यामधलं आपण ईस्टर हायड्रोलिसिस हे चॅप्टर बघतोय, म्हणजे टॉपिकमधलं. त्याच्यामधलं आपण मोस्ट ऑफ करून BaL2 BaL1 BaL1 आज बघणार आहेत आपण. ठीक आहे. मेकॅनिझम एकदम सिंपल आहे. ते सगळे ॲसिड बेस कॅटलिस्ट तुम्ही म्हणता त्याला, आणि तुम्हाला फक्त अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज करायचं असते. ठीक आहे. तुम्हाला हा 5 मार्क्सला तुम्हाला डिस्क्राईब करायला लावला असेल, किंवा जस्ट एक्झाम्पल दिलं असेल, आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय करायला लावलं असेल, रिॲक्शन सॉल्व आउट करायला लावलं असेल. ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करूया. बघा, बी म्हणजे काय तुमचा बेस कॅटॅलिस्ट, L म्हणजे काय अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज, आणि 1 म्हणजे काय तुमचा युनिमोलिक्युलर. ठीक आहे. काय हे युनिमोलिक्युलर. ठीक आहे. आता जस्ट एक्झाम्पल घेणार आपण. आता बघा इथं याच्यामध्ये ह्या क्लिवेज काय होणार आहे की तुम्ही एखादा ईस्टर ग्रुप घेतला आहे, बरोबर, आणि इथं काय करणार आहे, तुम्हाला BaL1 मेकॅनिझम बघायचं आहे. तर तुम्ही इथं काय यूज करणार, पहिले बी म्हणजे तुम्हाला बेस कॅटलिस्ट यूज करायचा आहे. सिंपल एवढं लक्षात ठेवायचं, बी म्हणजे बेस कॅटलिस्ट यूज करायचा आहे. आणि तुम्हाला एक काय करायचं आहे, एक अल्किल ऑक्सिजन बॉन्ड असणार आहे, तो क्लिवेज करायचा आहे. ठीक आहे. आता जस्ट एक्झाम्पल दिलं आहे. ठीक आहे. टर्चियस सेकंडरी अल्कोहोलचं आता बघा, तुम्हाला कशा प्रकारचे 2 टाईप ऑफ द रेसिमिक प्रोडक्ट पण मिळणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही हे जर एक्झाम्पल घेतलं आहे, ठीक आहे, हा ईस्टर ग्रुप घेतलेला आहे, आणि तुम्ही काय करणार आहे, इथं सिंपल काय करणार आहे, बेस यूज करणार आहे. ठीक आहे. आधी तुम्ही सिंपल बॉन्ड क्लिवेज करणार आहे, अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज करणार आहे. रेट डिटरमाइनर स्टेप, स्लो स्टेप होणार आहे ही. तर तुम्हाला एक काय मिळेल, कार्बोनियम आयन मिळेल, बरोबर. तुम्हाला म्हणजे इथं ब्रेक झालेला आहे, तर हा इथून कार्बोनियम आयन म्हणजे एवढा स्ट्रक्चरी तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि एक तुमचा राहिला जो आहे तो ग्रुप राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय यूज करणार आहे, बेस. आधीच म्हटलेलं आहे की आपण बेस कॅटलिस्ट यूज करतो. ठीक आहे. बेस म्हणजे तुमचं काय झालं, तुम्ही डायल्यूट NaOH यूज केला आहे. ठीक आहे. आता काय होईल, जिथं कार्बोनियम आयन असेल तिथं तो OH काय होऊन जाईल, तिथं अटॅक होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला ह्या टाईपमध्ये मिळेल, म्हणजे pH हे टर्चरी फिनल झालं, बरोबर, आणि हा तुमचा एक OH राईट डाऊन केला आहे. आणि जो तुमचा लिव्हर झालेला ग्रुप आहे एवढा, ठीक आहे, तिथं काय होऊन जाईल, Na तिथं अटॅच होऊन जाईल. ठीक आहे. नंतर तुम्ही सेकंड स्टेपला काय करणार, हायड्रोलिसिस करा. सिंपल हायड्रोलिसिसचं काय काम असणार आहे, तुमचं NaOH सोबत हा OH इथं हे होऊन जाईल, आणि काय होईल, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन हे हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल, म्हणजे तो काय होऊन जाईल, OH. म्हणजे तुम्हाला एक हा एक ग्रुप मिळणार. ठीक आहे. आणि एक तुमचं काय मिळणार आहे, लिव्हर झालेला ग्रुप. ठीक आहे. NaOH मिळणार आहे. याचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते पण बघून घ्या, तुम्हाला इझिली लक्षात येईल की ईस्टर ऑफ द टर्चरी सेकंडरी अल्कोहोल इन द अल्फा सबस्टिट्यूट अल्किल अल्कोहोल हायड्रोलिस बाय द डायल्यूट बेस ब्रेकिंग ऑफ द, तुम्ही जो अल्किल ऑक्सिजन बॉन्ड ब्रेकिंग होणार ऑफ द स्टेबल कार्बोनियम आयन मिळणार तुम्हाला, डिलोकेशन ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज इन द ॲडजसेंट 3 फिनाइल रिंग. ठीक आहे. द रिॲक्शन इज फॅसिलिटेटेड ऑफ द इलेक्ट्रॉन डोनेटिव्ह सबस्टिट्यूट ऑन द अल्किल सेक्शन स्टॅब्लिश्ड बाय द कार्बोनियम आयन इंटरमिडिएट अँड इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सबस्टिट्यूट ऑफ द ॲसिटॉक्सिक ग्रुप विच हेल्प्स टू द ब्रेक द अल्किल ऑक्सिजन बॉन्ड. त्याचं काय काम आहे, अल्किल ऑक्सिजन बॉन्ड इज द ब्रेक. तुम्ही जे इतर रिॲक्शनमध्ये करतात ना, तेच थेरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगणार की रेट ऑफ द रिॲक्शन इज प्रोड्यूस द BaL1 रिॲक्शन should not be the increase by the addition of the OH concentration of the base, but it is the depends on the concentration of the substrate only. म्हणून तुम्ही काय म्हणताय, सबस्ट्रेटवर तुम्हाला सर्वांना माहिती की आपली काय म्हणते की युनिमोलिक्युलर रिॲक्शन काय असते, ओनली सबस्ट्रेटवर डिपेंड असते, बरोबर ना. दिस इज मेकॅनिझम शुड बी द फाउंड इन द मीडियम ऑफ द हाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सॉल्वंट, लाईक तुम्ही ॲसिटोन यूज करू शकता, अल्कोहोल यूज करू शकता, किंवा डायऑक्सिरेन यूज करू शकता. ठीक आहे. इट इज नॉट सबस्टिट्यूट टू द स्टेरिक हिंड्रेस. सर्च रिॲक्शन इन द आयसोमेरिक कार्बन ॲटम विथ द रेसिमिक मिक्सचर. आता रेसिमिक तुम्हाला जस्ट नंबर ऑफ एक्झाम्पल बघून घ्या. तुम्हाला अशा टाईपचे 2 प्रोडक्ट ऑफ तुम्हाला मिळणार आहेत. ते आता बघा, तुम्ही हाफ ईस्टर ऑफ द थॅलिक ॲसिड इन ॲक्वेस NaOH जेव्हा यूज करणार, त्या काय होते की तुम्हाला कशा प्रकारे, आता जस्ट एक्झाम्पल घेतलं आहे तुम्ही. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होईल, सिंपल तुम्हाला काय करायचं, आधी दुसरं काहीच विचार करायचा नाही. तुम्हाला जेव्हा येतं ना की स्टॉल, तुम्हाला फक्त डायरेक्ट अल्किल ऑक्सिजन बॉन्ड काय करायचं, तुम्हाला क्लिवेज करून टाकायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, एक कार्बोनियम आयन मिळेल, म्हणजे तुम्हाला असा इंटरप्रेट मिळेल, बरोबर ना. H आणि pH हा तर ब्रेक झालेला आहे तुमचा. ठीक आहे. आणि सिंपल तुम्ही डायल्यूट NaOH यूज करणार, म्हणजे काय होईल, हा ह्या कार्बोनियम आयनवरती तो काय होऊन जाईल, अटॅक होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या टाईपमध्ये मिळणार. ओके. असंच मिळेल ना, CH आणि तुमची pH आणि एक OH. ओके. आणि तुमचा जो एवढा ग्रुप आता हा काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे ना, इथं काय होईल, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन काय होऊन जाईल, ह्या हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करून, म्हणजे तुम्हाला या प्रकारे मिळणार. असे 2 टाईप ऑफ द तुम्हाला मिळणार. ठीक आहे. तुम्हाला काय मिळाला, हा थॅलिक ॲसिड मिळाला. असे नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत. मी नंबर ऑफ एक्झाम्पल फक्त तुम्हाला दाखवून देते. तुम्हाला फक्त तेवढंच करायचं की क्लिवेज बॉन्ड करायचा आणि जस्ट अटॅच करून द्यायचं. बघा इथं पण तेच केलं आहे. इथं जस्ट बॉन्ड ब्रेक केला आहे आणि रेसिमिक मिक्सर डायरेक्ट OH राईट डाऊन केला आहे, आणि इथं तुम्हाला थॅलिक ॲसिड मिळाला आहे. ठीक आहे. इथं पण तेच केलं आहे की तुम्ही इथं जस्ट बॉन्ड ब्रेक केला आहे, आणि तुम्हाला या टाईपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. बघा, रेसिमिक मिक्सचर
मॅथॅलिक ॲसिड. ठीक आहे, तुम्ही फक्त एकच हे लक्षात ठेवा, तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, जर तुम्हाला हे विचारलं गेलं आहे 5 मार्क्सला, आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल दिलं आहे आणि इथं काय यूज केलं आहे, डायल्यूट NaOH वीक बेस इन द NaOH ऑफ द H2. आता इथं काय होतं की BL1 नुसार काय होतं. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की तुम्ही आधी काय करणार आहे, सगळ्यात पहिले तुम्ही तर एकच काम करणार की ऍसिड ऑक्सिजन बॉन्ड तुम्ही काय करणार आहे, क्लिवेज करणार. हा बॉन्ड तर जस्ट क्लिवेज केला. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला 2 टाईप ऑफ द प्रोडक्ट मिळतील. आधी तुम्हाला एक सिम्पल आपला जो आहे तो आधी काढून घ्या. ठीक आहे, तुम्हाला जसं लक्षात आहे ना आधीचं ते तुम्ही आधी करा. एवढं केल्यानंतर तुम्हाला काय कार्बोनियम आयन मिळाला. इथपर्यंत आलं तुम्ही इंटरमिडिएट. ठीक आहे, सिम्पल तुम्ही काय करणार आहे, OH यूज करणार आहे, बेस यूज करताय. ठीक आहे, इथं दिलेलाच आहे कारण की तू बी म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, बेस सांगितलं आहे. ठीक आहे, आता इथे सिम्पल तुम्हाला काय मिळेल, OH तुम्ही इथं अटॅच करून द्या, दुसरं काय नाही करणार. ठीक आहे, आणि सेकंड तुम्ही असंही यूज करू शकतात. आता बघा तुम्हाला इथं काय होऊन जाईल, तुमचं काय होऊन जाईल, इथं बॉन्ड शिफ्टिंगचा पण तुम्ही एक करू शकतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याचा रेझोनन्स इफेक्ट पण दाखवू शकतात. ओके, आता बघा ह्या प्रकारे तुम्हाला काय मिळणार, हे मिळेल. ठीक आहे ना, म्हणजे आता बघा हा बॉन्ड जेव्हा इथं ट्रान्सफर करणार तेव्हा इथं काय होऊन जाईल, इथं कार्बोनियम आयन तयार होऊन जाईल. कळतंय, हा इथं जेव्हा ट्रान्सफर करणार तेव्हा इथं कार्बोनियम आयन तयार होईल. ठीक आहे ना, म्हणजे इथं आला तर तुम्ही सेकंड काय करणार, इथं अटॅच करणार. ओके, म्हणजे असे 2 टाईप ऑफ द तुम्हाला प्रोडक्ट मिळू शकतात रेसिमिक मिक्सचर. आणि आता जर सपोज जर तुम्ही जर स्ट्रॉंग बेस जर यूज केला, तुम्ही इथं तर डायल्यूट NaOH यूज करत होते बरोबर ना. आता जर तुम्ही जर स्ट्रॉंग बेस यूज केला, स्ट्रॉंग बेस म्हणजेच काय, ते BaCO2 हे मेकॅनिझमनुसार होतं आहे कारण की तुम्ही इथं बेस कसा यूज करताय, स्ट्रॉंग यूज करताय. ठीक आहे, NaOH कॉन्सन्ट्रेटेड OH. आता इथं काय होणार, सिम्पल तो बॉन्ड तर ब्रेक होणारच आहे. अल्किल तुम्हाला तोच असिल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज म्हणतात. AC म्हणजेच काय, असिल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज म्हणणार आहे. ठीक आहे, तुम्ही L राहिला असतं तर काय म्हटलं असतं, अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज. आता इथं काय म्हटलं, AC दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट ओनली प्रोडक्ट विथ द रिटेशन ऑफ द कॉन्फिगरेशन इथं तयार होणार आहे. इथं काय होईल, तुमचं फक्त इथं बॉन्ड ब्रेक होईल, म्हणजे सिमिलर सेम प्रोडक्ट मिळणार, फक्त इथं रिटेशन कॉन्फिगरेशन होणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय होईल, तुमचा जो तुमचा इथं डायरेक्ट OH तुमचा इथं कार्बोकेटन फॉर्मेशन होईल आणि जस्ट तुमचा OH इथं अटॅक होऊन जाईल आणि 1 हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे असं 1 टाईप ऑफ द प्रोडक्ट मिळेल. आता व्हेन द कंपाऊंड A तुम्ही राईट डाऊन करू शकतात की व्हेन द कंपाऊंड हायड्रोलिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस इन द ॲक्वियस यूज इन द प्रेझेंट ऑफ द अल्कोइल BaCO2 मेकॅनिझम विल बी रिटेन्शन ऑफ द कॉन्फिगरेशन इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस इज इंक्रीजेस. जेव्हा बेस इज इंक्रीजेस होतो तेव्हा हायड्रोसिस ऑफ द इस्टर ॲसिड इन द BaCO2 मेकॅनिझम दाखवते. म्हणजे ती काय दाखवते, तुमची बाय मॉलिक्युलर रिॲक्शन दाखवते. ही फर्स्ट तुमची काय होती, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन होती बरोबर ना. ही तुमची BaCO2 म्हणजेच काय, 2 इथं दिलेलं बाय मॉलिक्युलर रिॲक्शन दाखवते. बट वेन द कंपाऊंड A इज हायड्रोजन डायल्यूट बेससोबत जर केला, हे इथं कॉन्सन्ट्रेशनने करतो तर डायल्यूट बेससोबत जर केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, इट्स ऑफ द 2 प्रोडक्ट ऑफ द पॅरेंट अल्कोहोल, म्हणजे तुम्हाला 2 टाईप ऑफ द रेसिमिक प्रोडक्ट मिळणार आहे. ठीक आहे, असे नंबर ऑफ एक्झाम्पल आहे. हे पण एक्झाम्पल तसंच आहे, फक्त इथं तुम्ही काय करणार आहे, बेस चेंज करणार आहे, दुसरं काय नाही करणार, फक्त बेस चेंज करा. इथं पण काय करणार, अल्किल ऑक्सिजन बॉन्ड क्लिवेज करणार. इथं पण रेसिमिक टाईप ऑफ द प्रोडक्ट, इथे कार्बोकेटन फॉर्मेशन होईल, इथं काय होऊन जाईल, NH2 यूज होऊन जाईल. ठीक आहे, या प्रकारे. आणि जो राहिलेला असेल तिथं फक्त तुम्ही हायड्रोजन ॲड करा. ठीक आहे, इथं पण तेच होईल, फक्त लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ह्या इथं अटॅक होऊन जातील आणि हा जस्ट बघा ह्या प्रकारे तुम्हाला दाखवलं. इथं रिॲक्शन मेकॅनिझम करून पण दाखवले रेसिमिक मिक्सचर या प्रकार मिळणार. ठीक आहे, लास्ट हे असं पण एक्झाम्पल राहिलं, कसं पण असू द्या एक्झाम्पल, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की नेमकं रिॲक्शनमध्ये काय दिलं आहे. ठीक आहे, आता इथे काय यूज केला आहे, H2O2 यूज केलेला आहे, म्हणजे वीक बेस यूज केला आहे. बघा BaL1 रिॲक्शननुसार कसं येईल, हा इथला बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, म्हणजे सिम्युलर तुम्हाला इथं काय होऊन जाईल, निगेटिव्ह म्हणजे तुमचा जो कार्बन तयार होईल फक्त OH इथं काय होऊन जाईल, इथं फक्त अटॅच होऊन जाईल. ठीक आहे, बस सिम्पल आणि याच्यासोबत याचं लावून द्यायचा. रेसिमिक टाईप ऑफ द प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. ओके, जर तुम्हाला काय क्युरी जसं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा पण नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊन समजवू शकतो. ठीक आहे, आपल्या जवळजवळ चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे, फक्त 1-2च टॉपिक बाकी, तर मी पुढच्या एकदा कंप्लीट करूया. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.